मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना फोन. गणेशोत्सवासाठी शिवतीर्थवर येण्याचे राज ठाकरेंकडून निमंत्रण. उद्धव ठाकरेंनी निमंत्रण स्वीकारल्याची माहिती. ही हिंदू धर्मासाठी अतिशय चांगली बाब. उद्धव ठाकरेंचं राजकीय धर्मांतर झालंय, तरीही त्यांना हिंदू सणासाठी भावाच्या घरी जाण्याची संधी मिळतेय. नितेश राणेंची टीका. काही लोक फॅशन म्हणून भगव्या शाली घालतात, मी सुद्धा मागवल्यात. उदय सामंतांचं नाव न घेता नितेश राणेंना टोला. तर सामंतांना भगवी शाल हवी असेल तर माझ्याकडे स्टॉक. राणेंनीही डिवचलं. कृषी मंत्र्यांचं सारखं काही ना काही निघत होतं. शेवटी ठरवलं की आता कृषी मंत्री शोधू ज्याचं काहीच बाहेर निघायला नको, म्हणून दत्ता भरणेंना शोधलं. अजित पवारांच्या वक्तव्याने एकच हशा पिकला. साईबाबांच्या लाडू प्रसादामध्ये संस्थांकडून 50% दरवाढ. 20 रुपयांना मिळणारे 2 लाडूचे पाकिट आता 30 रुपयांना मिळणार. दरवाढीमुळे साई भक्तांमध्ये नाराजीचा सूर. नाशिकमधील परप्रांतीय व्यक्तीला मारहाण प्रकरणी 2 मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल. मनसे कार्यकर्त्यांसह 4 मराठी नागरिकांवर सुद्धा गुन्हा दाखल. कोर्टामध्ये हजर केल्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांना जामीन. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेची तयारी सुरू. बैठकांसह गणेशोत्सव काळामध्ये नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी मतदारसंघातील नागरिकांना गणेश पूजेचं ठाकरेंच्या शिवसेनेकडून वाटप. मुंबईच्या भोईवाड्यामध्ये सम्राट गणेश मंडळाच्या गणपतीचं आगमन. मंडळाला 50 वर्ष झाल्यानं कार्यकर्ते आणि भाविकांमध्ये उत्साह. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमध्ये तब्बल 95.74% पाणीसाठा. मुंबईकरांची पाणी चिंता मिटली. पाणी कपातीची गरज नाही, पाणीपुरवठा विभागाच्या अहवालामधून स्पष्ट. नवी मुंबईच्या एपीएमसी भागामधील सेक्टर 19 मध्ये इमारतीचं काम चालू असताना काही भाग कोसळलाय. या दुर्घटनेमध्ये 3 कामगार जखमी झालेत. मुंबईच्या वांद्र्यामधील भाभा रुग्णालयामधील कर्मचाऱ्यांकडून कामबंद आंदोलनाचा इशारा. रुग्णालयामधील रिक्त पदं भरण्यासह विविध मागण्यांवरून कर्मचारी आक्रमक. कबुतरांच्या समर्थनार्थ पेटा संस्थेचं मंत्रालयासमोर जाहिरात. आम्ही मुंबईकर असून आमचा आदर करा. बसस्टॉपवरील जाहिरातीमधील आशय.